आपल्या रोजच्या बोलण्यात, आपल्या संवादांमध्ये काहीतरी असं दडलेलं असतं जे आपल्याला पटकन लक्षात येत नाही, काही छुपे पॅटर्न्स. तर आज आपण मानवी संवादामागचे हेच छुपे नियम उलगडून पाहणार आहोत. कधी विचार केलाय का की काही भांडणं, काही वाद पुन्हा पुन्हा त्याच वळणावर येऊन का थांबतात, जसं काही एकाच वर्तुळात फिरतोय? याचं उत्तर आपल्याला मिळतं प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक बर्न यांच्या एका सिद्धांतामध्ये. त्यांनी याला खेळ असं नाव दिलंय. चला तर पाहूया हे खेळ नक्की आहेत तरी काय. तर सुरुवात करूया या खेळाच्या व्याख्येपासून. मानसशास्त्रामध्ये खेळ म्हणजे नेमकं काय? बघा, खेळ म्हणजे काय तर व्यवहारांची एक अशी साखळी जी पुन्हा पुन्हा घडते. वरून सगळं साधं सरळ वाटतं, पण आतमध्ये एक छुपा हेतू दडलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा शेवट काय होणार हे जवळपास ठरलेलंच असतं. म्हणजे जणू काही एक सापळाच आहे, एक गिमिक आहे. आणि हेच या खेळांचं मूळ आहे. प्रत्येक खेळ मुळातच अप्रामाणिक असतो. का? कारण जे बोललं जातंय ते खरं नसतं. खरा हेतू तर लपवलेला असतो. आणि हाच अप्रामाणिकपणा या खेळांना आपल्या बाकीच्या संवादांपेक्षा वेगळं ठरवतो. बरं, मग साधं बोलणं आणि हा खेळ यातला फरक कसा ओळखायचा? याला बर्न ऑपरेशन असं म्हणतात. ऑपरेशन म्हणजे काय? तर सरळ व्यवहार. समजा कोणी रिअश्युरन्स मागितलं, ते मिळालं, विषय संपला, एकदम प्रामाणिक. पण खेळात काय होतं? रिअश्युरन्स मागितलं जातं, ते मिळतं आणि मग त्याचाच वापर ते देणाऱ्याच्या विरोधात केला जातो. म्हणजे बघा, उद्देशच पूर्णपणे वेगळा आहे. तो छुपा हेतूच याला खेळ बनवतो. हे सगळं समजून घेण्यासाठी ना, आपण एक अगदी क्लासिक उदाहरण पाहूया. या खेळाचं नाव आहे जर तू नसतास तर. तर गोष्ट आहे मिसेस व्हाईट यांची. त्या नेहमी तक्रार करायच्या. काय? तर माझा नवरा खूपच वर्चस्व गाजवतो, मला समाजात मिसळू देत नाही आणि त्याच्यामुळेच मला जी डान्स शिकायची आवड होती ती कधी पूर्णच झाली नाही. आता हे ऐकल्यावर काय वाटतं की ही एका बिचाऱ्या दबलेल्या पत्नीची कहाणी आहे, बरोबर? पण मग काही काळ थेरपी वगैरे झाली आणि त्यांच्या पतीच्या वागण्यात एक मोठा बदल झाला. तो आता खूप उदार झाला होता. तो त्यांना रोखण्याऐवजी प्रोत्साहन देऊ लागला. म्हणजे आता मिसेस व्हाईट पूर्णपणे मोकळ्या होत्या. त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी होती. त्यांना जे हवं होतं ते अखेर मिळालं होतं. पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे. मिसेस व्हाईटने डान्स क्लासला नावही नोंदवलं. पण तिथे गेल्यावर त्यांना कळलं की त्यांना डान्स करायची अक्षरशः प्रचंड भीती वाटते. इतकी की त्यांना तो क्लास सोडावा लागला. आता विचार करा, जी गोष्ट आयुष्यभर हवी होती ती मिळाल्यावर कोणी इतकं का घाबरेल? हे कसं शक्य आहे? तर मिसेस व्हाईटच्या या विचित्र वागण्यामागे नेमकं काय दडलंय? चला, आता आपण या खेळाचं विश्लेषण करून बघूया. लक्षात घ्या, प्रत्येक खेळ असा 2 लेव्हल्सवर चालतो. एक म्हणजे सामाजिक स्तर, म्हणजे जे आपल्याला उघड दिसतंय. इथे काय दिसतंय? पती बंधनं घालतोय आणि पत्नी तक्रार करतेय की जर तू नसतास तर मी मजा केली असती. हे अगदी पालक मुलाच्या नात्यासारखं आहे. पण खरा खेळ चाललाय तो मानसशास्त्रीय, छुप्या स्तरावर. तिथे संवाद काय आहे माहितीये? पती म्हणतोय, तू घरीच थांब, मला एकटेपणाची भीती वाटते. आणि पत्नी म्हणतेय, ज्या गोष्टींची मला भीती वाटते त्यांपासून तू माझं रक्षण कर, मग मी थांबेन. म्हणजे बघा, ते दोघंही नकळतपणे एकमेकांना त्यांच्या त्यांच्या भीतीपासून वाचवत होते. अच्छा, मग हा खेळ थांबवता येतो का? हो, नक्कीच. त्यासाठी एक गोष्ट आहे ज्याला प्रतिवाद किंवा अँटीथेसिस म्हणतात. म्हणजे काय? तर खेळातली जी अपेक्षित भूमिका आहे ना, ती साकारायलाच नकार द्यायचा. असं केलं की खेळाच्या सगळा पायाच कोसळतो. आणि मिसेस व्हाईटच्या केसमध्ये नेमकं हेच झालं. त्यांचा पती नेहमी म्हणायचा, तू घरीच राहा. पण आता तू म्हणाला, तू खुशाल जा. हीच होती ती प्रतिवाद करणारी चाल. त्याने आपली वर्चस्व गाजवणारा पती ही भूमिका सोडून दिली आणि त्यामुळे मिसेस व्हाईट यांना दबलेली पत्नी ही भूमिका निभावताच आली नाही. खेळ तिथेच संपला आणि त्यांची खरी भीती उघडी पडली. पण मग मूळ प्रश्न उरतोच की लोक असे खेळ खेळतातच का, जरी ते नकळतपणे असले तरी? तर याचं उत्तर आहे त्यातून मिळणाऱ्या छुप्या फायद्यांमध्ये. मिसेस व्हाईटच्या बाबतीतच बघा ना, त्यांना कितीतरी फायदे मिळत होते. सगळ्यात मोठा फायदा, स्वतःच्या डान्सच्या भीतीला सामोरंच जावं लागत नव्हतं. दुसरा, त्या भीतीदायक सामाजिक परिस्थितीलाच टाळता येत होतं. शिवाय पतीसोबत भांडायला आणि मैत्रिणींसोबत चर्चा करायला एक हक्काचा विषय होता. जर तो नसता तर. इतकंच नाही तर सगळे पुरुष अत्याचारीच असतात ही त्यांची जी धारणा होती ती पण पक्की होत होती.
हे सगळे फायदे त्यांना नकळतपणे हा खेळ खेळायला भाग पाडत होते. आणि इथेच आपल्याला या सगळ्या विश्लेषणाचं सार मिळतं. या खेळाचा खरा उद्देश स्वातंत्र्य मिळवणं हा कधीच नव्हता, तर ते टाळणं हा होता. मिसेस व्हाईटला स्वातंत्र्य नकोच होतं, कारण त्या स्वातंत्र्यालाच घाबरत होत्या. त्यांचा हा खेळ स्वातंत्र्य टाळण्यासाठी रचलेला एक हुशार पण छुपा सापळा होता. हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात आल्याशिवाय राहत नाही का? की आपल्या स्वतःच्या रोजच्या बोलण्यात, आपल्या नात्यांमध्ये असे कोणते सूक्ष्म खेळ नकळतपणे सुरू असतील, ज्याची कदाचित आपल्याला कल्पनाही नसेल? ह्या प्रश्नावर विचार केला तर उत्तर कदाचित आपल्यालाही आश्चर्यचकित करून जाईल.